व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर कसं करायचं, व्हिडिओ एडिट कसा करायचा, ऑडिओ रेकॉर्ड कसा करायचा, कोणता ॲप यूज करायचा, व्हॉइस ओव्हर करताना माईक वापरावा लागेल का, न गॅप ठेवता व्हॉइस ओव्हर कसा करायचा, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विथ ट्युटोरियल. हाय, दिस इज अनुष्का. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ हा आपला मराठीमध्ये होणार आहे, कारण मी आजपासून ठरवले की आजपासूनचे व्हिडिओ मी मराठीमध्येच करणार. आधीचे माझे 2-3 व्हिडिओज जे हिंदीमध्ये होते, मी हिंदी बोलताना जरा सुद्धा कम्फर्टेबल नव्हते, कारण मध्ये व्हायचं की मी हिंदी बोलताना सारखी अडखळायची, म्हणजे एक एक सेंटेन्स झाल्यानंतर मी अडखळायची. काय व्हायचं की व्हिडिओमध्ये आपल्याला कंटिन्यू बोलायला लागतं, त्यामुळे जर आठवायला मला वेळ लागायचा. म्हणजे मी असं पण व्हायचं की हिंदी बोलता बोलता मी मराठी पण काय काय वर्ड्स त्यामध्ये बोलत होते, बट ते काय मी व्हिडिओमध्ये घेतले नव्हते, कट करून असं व्हिडिओ करत होते. पण असं व्हायचं की व्हिडिओ करायला मला खूप टाइम जायचा आणि जे आठवायला बोलायला पण खूप वेळ जायचा, आणि मी मध्ये एवढं एवढं गॅप घेत होते की मला ते बिलकुल मलाच ऐकू वाटत नव्हतं. माझं असं व्हायचं की घरातले व्हिडिओ लावून बसत होते माझे, तर मी माझे व्हिडिओ स्वतः कधी फुल एकदम आवाजात किंवा असं काय ऐकलं नव्हतं. म्यूट करूनच मी माझे सगळे व्हिडिओ ऐकत होते. तर घरातले जेव्हा माझे व्हिडिओ ऐकत होते, मोठा आवाज करून ऐकत, त्यांना हे वाटत होतं. तर ते जेव्हा ऐकताना मला ऐकू यायचं आणि मी लिटरली माझे कान बंद करून राहायचे, कारण त्यावेळी मला असं वाटायचं, छी काय आवाज आहे हा, म्हणजे मी काय बोलतेय, म्हणजे मला काही कळतच नव्हतं तेव्हा. तर त्यामुळे अशा गोष्टींमुळे मी असं ठरवलं की माझे व्हिडिओ मी मराठीमध्येच बोलणार, कारण मी त्याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल आहे. आणि हिंदीमध्ये बोलताना असं व्हायचं की खूप स्लो बोलत होते मी, म्हणजे स्लो म्हणजे एकदम स्लो, मला ते ऐकू पण वाटत नव्हतं. तर असं माझं विचार होता त्यावेळेस की हिंदी बोलले की म्हणजे असं जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल वगैरे वगैरे, हे असं काय होत नाही. तर त्यामुळे मी ठरवलं की मराठीमध्येच बोलणार. तर मी माझा एक आधी मराठीमध्ये व्हिडिओ टाकलेला, आणि त्यावरती एका सबस्क्रायबरने कमेंट केलेली की आम्हाला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय, तर प्लीज तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ करा. तर म्हणजे जास्त करून सबस्क्रायबर्स हिंदी आहेत, हिंदी बोलणारे, म्हणजे त्यांना मराठी समजत नाही. तर मी हा विचार करूनच म्हणलं हा चला आपण हिंदीमध्ये आता व्हिडिओ तयार करूयात. तर मी हिंदीमध्ये व्हिडिओ तयार करायला घेतले, तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणजे असं वाटायचं की म्हणजे व्हिडिओ मी ठरवायची ह्या टॉपिकवरती व्हिडिओ करूया, त्या टॉपिकवरती व्हिडिओ करूया, पण मला खूप वेळ लागायचा, म्हणजे मनापासून असं करू वाटत नव्हतं. जेवढा माझा मराठी बोलताना कॉन्फिडन्स आहे, तेवढा हिंदी बोलताना बिलकुल सुद्धा नव्हता. त्यामुळे मी डिसाईड केलं की आपण मराठीमध्येच बोलायचं. तर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे की व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर कसा करायचा. तर मी तुम्हाला एका सिंपल सरळ भाषेमध्ये सांगणार आहे. तर मी माझे व्हिडिओ जास्त करून इनशॉट ॲपमधूनच एडिट करते. तर त्या ॲपवरूनच मी तुम्हाला सांगणार आहे की आपण व्हॉइस ओव्हर कसा करायचा, म्हणजे त्याचं मी ट्युटोरियल तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे. तर ते तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता एडिटिंगचं तर आपण व्हॉइस ओव्हरच्या ते लास्टला बघूया, त्याचं ट्युटोरियल मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता प्रोसेस, आपण ते स्टेप्स कशा आहेत, काय करायचं, त्यामध्ये नेमकं कसं बोलायचं, काय करायचं, ते मी तुम्हाला आता सांगते. आता तुम्हाला इनशॉटमध्ये गेल्यानंतर जे तुम्हाला कोणत्या क्लिप्स हव्या आहेत, कोणता व्हिडिओ हवा तो इम्पोर्ट करायचा, आणि जेवढ्या तुम्हाला क्लिप्स ठेवायच्या तेवढं तुम्ही सिलेक्ट करा त्या क्लिप्स, आणि बाकीचं डिलीट करून टाका. आणि त्या क्लिपनुसार तुम्हाला जे काय बोलायचंय ते तुम्ही डोक्यात ठेवा. ठीक आहे. म्युझिकमध्ये जायचंय तुम्हाला त्यानंतर, आणि म्युझिकमध्ये रेकॉर्ड म्हणून ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला तुमच्या आवाजाचं रेकॉर्डिंग करायचंय. आणि हे करताना तुम्हाला एक कंटिन्यू बोलायला लागणार आहे. आणि आता काही लोकांचा प्रॉब्लेम असतो की न्यू आपण युट्यूब स्टार्ट केलं, आपल्याला नीट बोलता येत नाही, जसं की माझ्यासारखं. तर तुम्हाला सुचत नाही की एक्झॅक्ट काय बोलायचं ना तेव्हा डायरेक्ट रेकॉर्डिंग करताना. तर मी सुरुवातीला असं केलेलं, आता पण कधी कधी करते, की तुम्ही एक स्क्रिप्ट लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला जे काय बोलायचं आहे, काय करायचं, तर त्याची एक डायरी करून ठेवा तुम्ही. त्यामुळे ना एक तुम्हाला स्टार्टिंगला ते युजफुल ठरतं. बघून एक नीट स्पष्ट तुम्ही बोलू शकता, न अडखळता तुम्ही बोलू शकता, गॅप न घेता तुम्ही बोलू शकता. तर असं तुम्ही लिहून काही ठेवलं तर तुम्हाला एक बोलताना कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे, कोणते पॉइंट्स घालायचे आहेत, कसं बोलायचंय, काय बोलायचं हे तुम्हाला कळेल. जर तुम्ही ती ट्रिक यूज केली तर. असं मी पण करायचे. तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल बोलताना की नेमकं एक्झॅक्ट ते रेकॉर्डिंग करताना आपल्याला काय होतं की ब्लँक होतो आपण, म्हणजे मध्येच आपल्याला 2 वर्ड्स बोलतो आणि नंतरच काय आठवत नाही. तर तसं माझ्या सोबत पण व्हायचं, त्यामुळे मी तसं केलेलं, तर तुम्ही पण करू शकता.
तर आता हे झालं आपण कसं बोलायचं. तर आता आपण काही-काहींचे बाकीच्यांचे पण व्हिडिओ बघतो. त्यांचे मिनी व्लॉग्स असतात. तर त्यांच्या व्लॉगमध्ये बोलताना त्यांच्यात बिलकुल सुद्धा गॅप नसतो. तर ते आपण कसं करायचं? म्हणजे मला पण हे पहिला कळत नव्हतं. कारण मी जेव्हा माझं ऑडिओ रेकॉर्डिंग म्हणजे करायची तेव्हा मी कंटिन्यू बोलत राहायची आणि बोलताना मध्येच अडखळायचे पण आणि म्हणजे गॅप पण पडायचा माझा आणि काय बोलायचं ते सुचत पण नव्हतं. म्हणजे तर कंटिन्यू 2-3 मिनिटं कसं बोलायचं हे मला समजत नव्हतं. तर त्यामुळे एक दिवशी काय केलं मी, असाच कोणताही साधा व्हिडिओ घेतला माझा आणि त्यावरती मी व्हॉईस ओव्हर करायला चालू केलं. म्हणजे एक प्रॅक्टिस म्हणून, की कसं काय करायचं बोलायची प्रॅक्टिस म्हणून मी एक ट्राय करत होते. तर ते करता-करता, की मी माझ्या असंच डोक्यात आलं, की आपण क्लिपनुसार बोलत जाऊया. म्हणजे क्लिपनुसार आणि जेवढं आपल्याला बोलायचं ते ठेवायचं आहे, तेवढं आपण ठेवूया, नंतर बाकीचं आहे ते कट करून टाकूया, डिलीट करून टाकूया. तर तसं मी केलं. क्लिपनुसार मी बोलत गेले. त्यामुळे ना आपला ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते कंटिन्यू असं व्हिडिओनुसार चालत राहतं, बिना गॅप पडता, न अडखळता. तर असं मी एक ट्राय करून बघितलं आणि ते वर्क पण झालं. आता आपण बघूया इम्पॉर्टंट टिप्स ज्या तुम्ही व्हॉईस ओव्हर करताना यूज करू शकता. जेव्हा तुम्ही व्हॉईस ओव्हर करायला बसाल, तेव्हा तुम्ही एका बंद रूममध्ये बसाल, जे की सगळीकडून पॅक असेल, विंडो असतील त्या पण पॅक असतील, दरवाजा पॅक असेल, सगळं बंद असेल. तर घरात तुम्ही व्हॉईस ओव्हर करायला बसलात, तर एखाद्या हॉलमध्ये किंवा तुम्ही बसला, तर बाहेरचा सगळा बॅकग्राऊंडचा आवाज ऐकू येणार. तर त्यामुळे तुमचा व्हिडिओ जेवढं तुम्ही मेहनत घेतली एडिटिंगसाठी किंवा काय, तर ती सगळी पाण्यात जाईल. तर तुम्ही एका शांत ठिकाणी व्हॉईस ओव्हर करायला बसा, जिथे की कोणता आवाज नसेल. माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही माईक जरूर घ्या, जर तुम्हाला अजूनही तुमचा व्हिडिओ एकदम मस्त बनवायचा असेल. कारण माईक घेतल्यानंतर काय होतं ना, एकदम तुमचा आवाज क्लिअर येतो, स्पष्ट येतो आणि लोकांना ते बघू पण ऐकू पण वाटतं ते. जर तुम्ही बोलत असाल आणि मागे एवढा मोठा आवाज येतो बाकीचा असं काय आणि तुमचा आवाज पण येत नाही, तर ते लोकं का बघतील ना? आणि माझे पण असे 2-3 व्हिडिओ आहेत, की जे बिना माईकचे आहेत आणि काही-काहींनी मला सांगितलं, की तुझा एवढा आवाज येत नाही, पण बॅकग्राऊंडचा खूप आवाज येतोय. तर त्यानंतर मी माईक घेतला आणि असा माईक घ्या, जो की तुमचा नॉईज कॅन्सलेशन करेल. तर आता आपण व्हॉईस ओव्हर एडिटिंगचं ट्युटोरियल बघूया. मी स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला ट्युटोरियल दाखवणार आहे. तर चला ट्युटोरियल बघूया आपण आता. तर हे असं करायचं व्हॉईस ओव्हर एकदम ईझी आणि सिंपल आहे. तुम्हाला पण जमेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल, तुम्हाला काहीतरी
या व्हिडिओमधून हेल्प झाली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.